नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आता नैनाला फोन करते आणि म्हणते की अगं नैना, तू काय करते हे तुला कळते का? आणि हे बघ, जर तुला तुझ्यासोबत हवी असेल तर तू हे सर्व करू नकोस. जर तुला न्याय मिळवून द्यायचा असेल तर मी तुला मदत करायला तयार आहे, परंतु तुला मी सांगेल तसं वागावं लागेल. हे असे करून नाही वागता येणार. आता न्याय म्हटल्यानंतर नैनाला तर इतका राग येतो, कारण इरावतीने नैनाला सगळं काही अगदी म्हणजे भडकून ठेवलेलं असतं. तेव्हा नैना म्हणते की अगं बाई रमा, हे बघ, माझी गेलेली वर्ष, माझं वय, जे काही मला त्रास तेव्हा झाला ते सगळं काही तू देशील का? त्यावर आता रमा म्हणते की हे बघ अगं नैना, मला फक्त तुला इतकंच सांगायचं आहे, हे सर्व करताना तू एकदा आईंचा विचार करायला हवा होता. आणि तुला तर हे सर्व करायचे होते, मग पोलिसांकडे जायचं होतं आणि वकिलांकडे जायचं होतं. तू पत्रकारांकडे का गेलीस बरं? अगं, हे सगळं केल्यामुळे लोक तुझ्याबद्दल वाईटच विचार करणार आहेस आणि तुझ्यासाठी हे सर्व काही अगदी धोक्याचंच असेल. सगळेजण तुला नाव ठेवतील आणि तुझ्याबद्दलच वाईट बोलतील. तेव्हा आता रमा जे काही आता बोलत आहे ते ऐकून नैना म्हणते, मला एक कळत नाही की तुला इतकं सगळं होऊन सुद्धा घरच्यांचाच काय इतका पुळका येतो? अगं, तू विसरलीस का? याच लोकांनी तुला अगदी तुझी ओळख न दाखवता तुला घराच्या बाहेर काढलं. हे सगळं तू विसरलीस का? तेव्हा आता रमा म्हणते की हे बघ नैना, अगं माझ्या मनात सुद्धा राग आहे, बदल्याची भावना आहे, परंतु सूडाची नाही. मला सुद्धा न्याय हवा आहे, सूड मला नाही उगवायचा. तेव्हा आता नैना म्हणते की हो ना अगं माझी रमा, तुझ्यासारखी तूच. अगं, कितीही लोक तुझ्याबरोबर कसेही वागले तरी सुद्धा तू लोकांबरोबर चांगलंच वाग. परंतु आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, चांगुलपणा शेवटी तुलाच बर्बाद करणार आहे. असे बोलून नैना आता फोन कट करते. रमा म्हणते की नैना ऐकून घे, परंतु नैनाने फोन कट केलेला असतो. रमाला आता नैनाचं हे बोलणं पटत नाही, परंतु नैना तर आता खूप भडकलेली असते. आता नैना जे काही वागत आहे तर ते ऐकून आता रमाला खूप टेन्शन येते. रमा आता विचार करते की ह्या मुलीचं नक्की आता काय करायचं आहे. काही ती ऐकून घ्यायलाच तयार नाही. त्यानंतर आता इकडे अक्षय हा माहीलाच म्हणत असतो की चल आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे, चल आपण जाऊन येऊ. तेव्हा आता माही मुद्दा म्हणते की नाही नको, कारण आता मी जाऊन येते, तो आपण पुढच्या वेळेस जाऊया नक्की दोघं एकत्र. आता यावेळी तुमचं घरात थांबणं हे अगदी जास्त गरजेचं आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही, मला एकही इथून पुढे अपॉइंटमेंट मिस करायची नाही. तेव्हा आता लगेच अक्षय असे म्हटल्यानंतर माही म्हणते की अहो फक्त आत्ता यावेळेस, पुढच्या वेळेस कोणतेही तुम्ही आता मिस करू नका, कायम आपण एकमेकांच्या सोबतच जाऊयात. आणि हे बघा, तुम्हाला तर माहितीच आहे की घरामध्ये काय सुरू आहे ते. बाबा हे आईबरोबर कसे वागतात आणि त्यांना फक्त तुम्हीच सांगू शकतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमा, जर तू नसती तर खरंच माझं काय झालं असतं. आणि तेवढ्यात ही माही अक्षयच्या खांद्यावर हात ठेवते आणि स्वतःकडे अगदी खुश होत बघत असते, कारण तिला असे वाटते की मी तर माही आहे आणि अक्षय आपल्यावर किती विश्वास ठेवतो एक रमा म्हणून, याचा तिला फार आनंद वाटतो. परंतु आता पुढे कसं मॅनेज करायचं, प्रेग्नेंट आहे हे अक्षयला कसे द्यायचं पुरावा, तर त्याचा विचार ती करत असते. त्यानंतर आता इकडे रमा काही पैसे मोजत असते, जे काही तिने चिवडा वगैरे विकून आपले पैसे साचवलेले असतात, ते सगळे पैसे एकत्र करून ती आता ते व्यवस्थित मोजत असते. तेव्हा आता माई तेथे आवरासावर करत असतात. तर रमा आता पैसे व्यवस्थित ठेवल्यानंतर म्हणते की खरंच बऱ्यापैकी पैसे जमा झालेत, आता आणखीन काही पैसे मिळालेत तर मी इथून जाईल. तेव्हा आता माई हू हू करत असतात आणि माई म्हणतात की अगं, ते पोट दिसण्याच्या अगोदर काय तुला करता येईल ते कर बाई, उगाच माझ्या पोराचं नाव बदनाम करू नकोस, कळले ना तुला? तेव्हा आता रमाला हे सर्व ऐकून खूप वाईट वाटत असतं, परंतु तरी सुद्धा ती शांत बसते आणि माईचं बोलणं सुद्धा आता बरोबरच असते. तेव्हा आता दरवाजा अचानक वाजतो. माई म्हणतात की अगं, आता यावेळेस कोण आलं असेल बरं? म्हणून आता लगेच माई दरवाजा उघडायला जाते. आता जेव्हा ती दरवाजा उघडते तेवढा माही आणि इरावती असते. तेव्हा आता त्या दोघींना अगदी आत येताना बघून रमाला इतका राग येतो. रमा रागानेच उठून उभी राहते. माही आणि इरावती अगदी खुश होत रमाकडे बघत असतात. माही लगेच हाय करत पुढे येते. तेव्हा आता रमा विचारते की काय हवं आहे, तर माही म्हणते की तुझं खोटं आहे ना, ते उघड करायला आम्ही इथे आलो. रमा विचारते की कसलं खोटं? तर इरावती म्हणते की हेच, अगं तुझ्या पोटामध्ये बाळ आहे, ते प्रेग्नेंट आहे. तेव्हा रमा म्हणते की हे बघा, मी खोटं बोलत नाही, मी प्रेग्नेंट आहे. तेव्हा लगेच आता माही म्हणते की अगं रमा, पास कर, कशाला तू इतकं खोटं बोलतेस, आम्हाला माहिती आहे तू प्रेग्नेंट वगैरे काही नाहीस. तर इरावती म्हणते की अगं, खोटं बोलून आम्हाला धमकवण्याचा प्रयत्न करू नकोस, कळते ना तुला? तेव्हा आता माई ह्या दोघींना ओरड
ओरडते की हे बघा तिला काही बोलू नका, ती अगदी पोटोशी आहे. तेव्हा माही लगेच माईला म्हणते की हे बघा तुमचा यात काही संबंध नाही आणि यामध्ये तुम्ही बोलूच नका. माईला राग येतो. माई म्हणते की काय ग, कसं संबंध नाहीस, काय बोलतेस, अगं तू तर माझ्या पोराला घेऊन त्या मुकादमांच्या घरी गेली होती आणि तू मला म्हणते की तुझा काही संबंध नाहीस. माझ्या पोराला तू तेथे घेऊन गेली आणि तू माही आहे तरी सुद्धा तू रमा आहे असे त्याला तेथे सांगण्यासाठी सांगितले आणि हिला ही रमा असून तरी सुद्धा तू तिला माही ठरवले. आणि काय ग, तेव्हा मात्र तुला आमची मदत लागत होती, तेव्हा संबंध होता आणि आता मात्र संबंध नाही असं तू बोलतेस. तेव्हा आता रमा ही माईंना म्हणते की काकू तुम्ही थांबा, मी त्यांच्याशी बोलते. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा तुमच्या दोघींचा सुद्धा विश्वास माझ्यावर नाही तर मी तुम्हाला माझे रिपोर्ट्स दाखवते. तर इरावती म्हणते की हो दाखव दाखव. तर माई म्हणतात की हो हो दाखव, त्यांना रिपोर्ट्स दाखव आणि हान त्यांच्या थोबडावर. तेव्हा लगेच रमा रिपोर्ट्स आणायला जाते तर इरावती माईंची ऍक्टिंग करत म्हणते की हो हान आमच्या थोबडावर. आता रमा रिपोर्ट्स घेऊन येते तर माई अगदी दात खात म्हणतात की हो हान त्यांच्या थोबडावर. तेव्हा इरावती लगेच ती रिपोर्टची फाईल आपल्या हातात घेते, चेक करत असते आणि चेक करता करता रमाकडे बघत असते. रमा आता माही आणि इरावती या दोघींकडे रागानेच बघत असते. तर इरावती लगेच आता हसायला सुरुवात करते आणि इरावती चेक करून म्हणते की अय्या खरंच हे तर तुझे प्रेग्नेन्सीचे खरे रिपोर्ट आहे, तर म्हणजे तू प्रेग्नेंट आहे. आणि ते रिपोर्टची फाईल आपल्या पदराच्या आत ठेवते आणि म्हणते की अगं तू प्रेग्नेंट आहेस आणि आता होती. तेव्हा आता माहीला हसू येते आणि इरावती आत्याला सुद्धा. तेव्हा लगेच आता रमा विचारते की इरावती आत्या तुम्ही काय करतात, रिपोर्ट्स माझे मला द्या. तेव्हा लगेच आता इरावती म्हणते की हे पग ऐकून घे, पुढे एक शब्द येऊ नकोस, रिपोर्ट्स तुला नाही मिळू शकत. तेव्हा रमा ही खूप मोठ्याने ओरडते की माझे रिपोर्ट्स मला द्या, परंतु इरावती आत्या म्हणते की नाही तुला नाही देऊ शकत. तेव्हा आता माई म्हणते की हो तुम्ही असं काय करतात, बऱ्या बोलण्याने तिचे रिपोर्ट्स तिला देऊन टाका. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा तुम्ही जे काही करतात ना ते चुकीचं करतात, माझे रिपोर्ट्स मला द्या. तेव्हा इरावती आणि ही माही आहे तर त्यांचा हा प्लॅन असतो की रमाचे रिपोर्ट्स घेऊन जायचे आणि तेच रिपोर्ट्स अक्षयला दाखवायचे. तेव्हा आता लगेच इरावती माहीला म्हणते की सांग, तूच सांग इला की रिपोर्ट्स देणार आहे किंवा नाही. तेव्हा आता माही म्हणते की हे बघ रमा माझ्याकडे तुझ्यासाठी एक प्रपोजल आहे, कारण मला एक गोष्ट सांग की तू अशा परिस्थितीत आपल्या बाळाला कसं वाढवशील, कसा जन्माला घालशील त्याला, तुझ्याकडे घर नाही दार नाही ना, तुझ्याकडे पैसे आहेत ना राहण्यासाठी घर आहे आणि हे सगळं तू कसं मॅनेज करशील. अशा अवस्थेत तू बाळाला वाढवणार आहेस का. एक बाप सुद्धा त्या बाळाच्या सोबतीला नाही आणि तुझा नवरा सुद्धा तुझ्या सोबत नाही, मग तू त्याला काय नाव देशील, कसं वाढवशील. त्यामुळे अशा अवस्थेत तू हे सर्व करणार आहेस का. त्यापेक्षा तू एक काम कर, तुला बाळ झाल्यानंतर ते बाळ तुम्हाला देऊन टाक. इरावती आता त्या मोठ्याने हसायला सुरुवात करते, म्हणते की तोपर्यंत मी प्रेग्नेंट असल्याचं नाटक करते. रमाला आता भलताच राग येतो आणि माहींना सुद्धा. आता रमा म्हणते की हे बघ माही काय बोलतेस तू. माही आता रमाकडे बघत अगदी आपलं पोट पुढे करते आणि ऍक्टिंग करत असते. आणि चुटकी वाजवत माही आता रमाला म्हणते की किती वेळ घेतेस, आवर पटकन, मला आता खरंच खूप बोर होतंय, सांग ना मग काय ठरवलं आहे. तेव्हा आता रमा इतकी चिडलेली असते. रमा म्हणते की खरंच इतकं किती भयंकर आहे हे सगळं आणि खरंच तुम्ही किती खालच्या थराला जाऊन शकतात, किती काय बोलतात, असं बोलणं शोभते का तुम्हाला, इतक्या खालच्या थराचा विचार तुम्ही करतात, चालत्या व्हा इथून, जा इकडून निघा. तेव्हा आता रमाला इतका राग आलेला असतो. तर इरावती म्हणते की अगो जातो ना, आणि हे बघ तू आता नाही म्हणतेस माझी छकुली, परंतु लवकरच तू हो म्हणशील या गोष्टीला. आणि मला एक गोष्ट सांग, हिच्या बाबतीत तू किती वाईट वागलीस ग. अगं जेव्हा तुला गरज होती तेव्हा फक्त तू तुझा विचार केला आणि हे बघ तेव्हा तर ती तुला मदत करायची आणि जेव्हा ती तुझ्याशी जे काही वागलीस, म्हणजे तू जे काही तिला सांगत होती अगदी तसेच ती करत होती. तुझ्यासाठी तिने आपल्या प्रॉपर्टीचा सुद्धा विचार केला नाही. केवळ तुझ्या सांगण्यावरून तिने कोणताही मागचा पुढचा विचार न करता आपली सगळी प्रॉपर्टी आपल्या सावत्र आईच्या नावावर केली होती. परंतु आता मात्र तुझी देण्याची वेळ आहे आणि तुझ्याकडे तिने काहीतरी मागितले आणि तिला ती देण्याची वेळ आली तर तू नाही म्हणतेस. तेव्हा आता रमाला राग येतो. रमा म्हणते की हे बघा मी तिला हे सर्व करण्यासाठी सांगितले नव्हते, काही मागितले सुद्धा नव्हते आणि तिच्याकडून तर काही घेतले सुद्धा नव्हते आणि जे तिचं नाही तर ते ती मागते, म्हणजे माझ्या हक्काचं जे माझं आहे तर ते तिने लुबाडले, माझं घर लुबाडलं, माझा नवरा लुबाडला. परंतु आता जी काही देवाने मला इतकी मोठी देणगी दिली आहे तर ते सुद्धा ती लुबाडण्याचा प्रयत्न करून ती मला मागते. त्यामुळे मला असं वाटतं की तिने तिच्या आईकडे परत जावे आणि तिची अख्खी प्रॉपर्टी तिच्या नावावर करून घ्यावी. का ती माझ्याकडे माझा नवरा मागते, माझं बाळ मागते. तेव्हा इरावती लगेच ऍक्टिंग करायला सुरुवात करते
म्हणते की खरंच किती फिल्मी आहे मेरा पतिदेव मेरा बच्चा, आणि रमाला म्हणते की खरंच किती घाणेरडी आणि फिल्मी आहेस ग तू, आणि ही अशीच आहे कसं ती माहीला आणि माहीला विचारते. तेव्हा माही म्हणते की हो ती तशीच आहे, कायम ती अशी बोरच करत असते. तर इरावती म्हणते की हो म्हणूनच ती अक्षय मुकादम याला सूट होत नाही. तेव्हा आता रमा म्हणते की बरं असे आहे तर माहीने सुद्धा स्वतःचं नाव वापरावं आणि यांना जिंकून दाखवावं. माझं नाव वापरण्याची काय गरज आहे, इतकं खोटं वागून ती त्यांना फसवते. जर तिच्यामध्ये हिंमत असेल तर तिने स्वतःबद्दल अगदी काहीतरी निर्माण करावं. काय गरज आहे तुला माझी ओळख वापरण्याची, म्हणून रमा खूप भडकलेली असते. तर इरावती आता लगेच म्हणते की शांत हो, तिला जे हवं आहे शेवटी ती मिळवणारच. हे तिला जे काही मिळायला हवं तर ते तिलाच मिळवायला हवं, कारण तुझी इतर काही लायकी सुद्धा नाही, तुला काडीची सुद्धा अक्कल नाही, स्वतःकडे पैसा नाही, अक्कल नाही, बुद्धी नाही, एक रुपडा सुद्धा नाही. अगं तिच्याकडे तर सगळं आहे, म्हणूनच ती तुला विचारते. आणि आता हे तुझ्या पोटात काय आहेस बाळ, तर जन्माला आल्यानंतर तू त्याला काय देणार आहे की तुझ्याकडे काहीच नाही, मग तू त्याला काय देऊ शकते. आणि आता माईंच्या घराकडे बोट दाखवत म्हणते की हे असं ऐश्वर्य का, आणि तुझी घाणेरडी ती फिल्मीगिरी. तेव्हा रमाला इतका राग येतो. माझ्या बाळाला कसं वाढवायचं आहे मी बघून घेईन, तुम्ही आता इकडून चालते व्हा, निघा माझ्या घरातून. तेव्हा आता इरावती म्हणते की आई किती ओरडतेस ग तू, आणि आम्ही तर निघालोच आहेत, आमच्याकडे तर वेळ तर नाही, परंतु अगं तू स्वतःचा विचार नाही केलास, निदान अगं स्वतःच्या बाळाचा तरी एकदा विचार कर. आणि जर तुला स्वतःच्या बाळाची काळजी असेल तर नक्की आम्ही तुला जे काही प्रपोजल केलं आहे तर ते स्वीकारशील, त्याचा विचार तू करशील आणि आमचं ऐकशील. तेव्हा आता माही अगदी हसत असते. तर इरावती आता ह्या संध्या आंटीकडे म्हणजे माईंकडे येते, कारण आता माईंना सुद्धा खरेदी करून घ्यायचं असतं ते बाळ आपलं परत आई म्हणजे माहीला देण्यासाठी. इरावती संध्या आंटीला म्हणते की अगं ती तर बुद्धू आहे, तिला थोडीशी अक्कल नाही, कसं राहायचं कसे बोलायचं हे तिला काहीच कळत नाही, समाजात कसं राहायचं कसं जगायचं याची सुद्धा तिला अक्कल नाही, समाज कशावर चालतो हे तर तुला माहिती आहे, म्हणून आपल्या बॅग मधून काही पैसे काढते आणि बळजबरीने ते पैसे आता संध्या आंटीच्या म्हणजे माईंच्या हातामध्ये देते. आणि ती पैसे माईंच्या हातात बळजबरीने देत म्हणते की तूच हिला समजाव की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, तू जे काही सांग तिला समजावून सगळं. बाळाला आता ह्या जगामध्ये ही कसं वाढवणार आहे बरं, नक्की हिच्या फायद्याचं काय आहे ते तिला समजून सांग. आणि हे पग मी अशीच कुणाकडून मदत घेत नाही, जो माझ्या मदतीला उभा राहतो त्याची लाईफ मी बदलून टाकते. आणि परत म्हणते की कमी वाटतात का इतके सगळे काही पैसे, मग तसं सांगायचं होतं, म्हणून बॅगमधून आणखीन काही पैसे काढते आणि ते पैसे परत ती माईंच्या हातात अगदी तेथे ठेवते. आता रमाला इतका राग येत असतो, रमाला वाईट सुद्धा खूप वाटते, बिचारी आपली रमा रडत असते. आता माई सारखं आता रमाकडेच बघत असतात आणि इरावतीकडे बघत असतात, परंतु इरावती तिची जी काही चाल आहे तर ती चाल खेळतच असते. आणि इरावती आता माईला म्हणते की हे बघ तुला आयुष्यभर पुरतील असे पैसे आहेत, आणि आता तुझ्या ह्या पैशाला कुणाची नजर लागायला नकोय, म्हणून आपल्या डोळ्यातील थोडंसं काजळ काढून माईच्या गालाला लावते आणि माईवर हसत असते. आणि इरावती आता दाराशी येते आणि माही आता रमाकडे बघत असते. तेव्हा इरावती तिला आवाज देते की माही अगं चल ग, आणि आता दोघेही तेथून तोऱ्यातच निघून जातात. तर माईला राग येतो, माई लगेच आता दारात जाते आणि दारात जाऊन ते पैसे तिच्या हातातच असतात, ती रमाकडे बघत असते. रमाला इतका राग येतो, कारण जाताना त्या रिपोर्टची फाईल सुद्धा घेऊन गेलेल्या असतात. रमा आता रडत असते, मला इतकं वाईट वाटतं. रमा आपले दोन्ही हात पोटाला लावते आणि आपल्या बाळाची काळजी म्हणजे तिला लागते आणि ती खूप अशी रडत असते. त्यानंतर आता इकडे सीमा आणि शशिकांत रूममध्ये असतात. तर शशिकांत तिला म्हणतो की अगं तू माझ्या तोंडाकडे काय बघत बसलीस, एकदा फोन लावून मी तुला सांगितले ना आहे ना नंबर. तेव्हा सीमा म्हणते की हो आहे. तेव्हा आता सीमा ही नैनाला फोन करते आणि नैना जेव्हा सीमाचा फोन पाहते आणि विचार करून ती आता फोन घेते. नैना म्हणते की सीमा काकू. तेव्हा आता सीमाला राग येतो. सीमा म्हणते की हे बघ तुम्हाला काकू वगैरे काहीच म्हणू नकोस, काय विचार करून तू हे सर्व केले आणि कशासाठी केले. नैना तू विसरलीस का मी तुझ्यासाठी काय काय केले होते. तेव्हा नैना म्हणते की हो जे काही करायला हवं होतं ते अगोदरच करायला हवे होते. आणि म्हणते की हे बघा काकू तुम्ही सुद्धा माझं ऐकून घ्या, तुमच्यावर सुद्धा जो काही अन्याय झाला तर तुम्ही सुद्धा आता गप्प न राहता त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. तेव्हा आता सीमा म्हणते की अगं पण हे बदलत होते, नीट वागण्याचा
प्रयत्न करत होते तरी सुद्धा तू का असं केलंस. त्यावर आता नैना म्हणते की खरंच काकू तुम्हाला खरंच असं वाटतं का, आणि जर ते खरंच बदलले असतील तर ते माफी मागतील, त्यामुळे मी येते लवकरच भेटायला. असे बोलून आता नैना फोन कट करते. तेव्हा आता शशिकांत फोन ठेवल्यानंतर विचारतो की काय झाले, तर सीमा म्हणते की ती भेटायला येते. तेव्हा शशिकांत म्हणतो की येऊन दे तिला भेटायला, तेव्हा तिला कळेल की तिने कोणाशी पंगा घेतला ते. तेव्हा आता इकडे माई ते पैसे रमासमोर धरतात आणि म्हणतात की ए पोट्टे, अगं बघितलंस का ती काय बोलून गेले ते. अगं तिने तर आपल्याला चांगले सांगितले, चांगलं सुचवलं, तिचं काय चुकलं बरं. तिने आपल्याला जे काही सांगितले ते सर्व खरं आहे. आणि काय काय तिचं नाव, ती देऊन गेली पैसे, तर तिचे नाव काय आहे. आता माईंच्या तोंडचे हे शब्द ऐकून रमाला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. रमा रडतच आता माईंकडे बघत असते, तर माई म्हणतात की हो 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 ती इरावती, अगं बघितलं ना तिच्याकडे किती पैसा आहे, खूप पैसा आहे तिच्याकडे. अगं ती तर अशी गडगंज श्रीमंत आहे, त्यामुळे नक्की ती तुझ्या बाळाचं आयुष्य घडवेल म्हणून. अगं त्यामुळे तू ती जे काही सांगते ते ऐक. तू काय करणार आहेस बरं, तुझ्याकडे काहीच नाही आहे का तुझ्याकडे काही. मला तर असे वाटतं की नक्की तू तुझं बाळ तिला देऊन टाकावेस, तिचं ऐकावं. आणि हे जे काही पैसे तुला त्यांनी दिलेत ना, तर ते पैसे सगळे तुला घे, तुला जसे जगायचे तसे तू जगू शकते, तुझ्या बाळाची काळजी मात्र ते घेईल. तेव्हा आता रमाला इतकं वाईट वाटतं, रमाच्या डोळ्यातून अगदी पाणी हे वाहत असते. खरंच माई सुद्धा आता तिला हे जे काही सांगतात ते तिला सुद्धा पटत नाही आणि तिला माईंचा सुद्धा राग येतो. आणि माई परत रमाला म्हणतात की हे बघ, जरीही मी तुला जे काही सांगते ते ऐकून घे, जरीही तुला बाळ झालं असलं तरी सुद्धा मी माझ्या पोट्याशी तुझं लग्न लावून देईल. तेव्हा आता माईंचं हे बोलणं ऐकून आता रमाला आणखीनच धक्का बसतो. माझ्या पोराचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आता रमाला भलताच राग येतो. रमा म्हणते की हे बघा काय बोलतात तुम्ही हे सर्व, तुमच्यासमोर हात जोडते की प्लीज तुम्ही तरी असं बोलू नका, मी असं नाही करू शकत, माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे, मला बाळ होणार आहे, मी आई होणार आहे, असं कसं बोलू शकतात तुम्ही. तेव्हा आता माई म्हणते की बरं ठीक आहे, मग तुला जे पाहिजे ते तू करू शकते. आणि रागाने ते पैसे तिथे ठेवून देते. रमाला बिचारीला खूप त्रास होत असतो, ती डोक्याला हात लावून बसते आणि खूप रडत असते. त्यानंतर आता इकडे अक्षय यांची वाटच बघत असतो की केव्हा ह्या हॉस्पिटलमधून घरी येतील. आणि तेवढ्यात इरावती आणि माही दारात येतात आणि अक्षय समोर नाटक करत आता ती माहीला धरते आणि म्हणते की हळूहळू जरा हळूच चल बाळा. आणि अक्षय चल बरं ती चेअर दे माईला बसण्यासाठी. म्हणून आता इरावती माहीच्या हाताला धरते, तिला अगदी मस्त चेअरवर बसवते आणि बस अगं मी तुला पाणी देते, ज्यूस वगैरे हवा आहे का. आणि लगेच त्या गणेशला आवाज देते आणि ज्यूस बनवायला सांगते लिंबूचा. तेव्हा आता अक्षय माहीला विचारतो की तुला बरं वाटतं का. तेव्हा आता माही हो असं म्हणते आणि इरावतीकडे बोट दाखवते. तेव्हा आता अक्षय इरावतीला विचारतो की आत्या तू हिच्यासोबत का गेली होतीस. तेव्हा आता इरावती आत्या म्हणते की अरे घरामध्ये काय घडलं हे तर तुला माहितीच आहे. आणि आपल्या हाताने ती आता माहीला पाणी प्यायला देते. आणि इरावती आत्या आता अक्षयला म्हणते की हे बघ तू सीमाला समजवण्यासाठी गेला होतात, तू सीमाला समजवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याच वेळेस आपली बायको कोणत्या त्रासातून ती चाललेली आहे आणि तिला किती त्रास होतो याकडे तुझं लक्ष नव्हतं अक्षय. नाही हे बघ ती पॅनिक झाली होती, रडायला लागली होती आणि तिला किती त्रास होतोय, आपल्या बायकोला त्रास होतोय, तरी सुद्धा तुझं लक्ष तिच्याकडे नव्हते आणि ती एकटीच डॉक्टरांकडे जायला निघाली होती. म्हणून मी तिच्या बरोबर गेले होते आणि ह्या घरातील सगळे जण माणसं माझ्याशी खरंच खूप विचित्र वागले. मला तिकडे त्यांनी पाठवून दिले आणि आल्यानंतर तर मला स्वीकारायला सुद्धा ते तयार नव्हतेच. तरी सुद्धा मी कधीच मनामध्ये काही ठेवलं नाही, सगळ्यांना अगदी मनापासून मी माफ केले, कुणावर माझा राग सुद्धा नाही. आणि त्या काळजीपोटी त्या प्रेमापोटी जो काही त्रास हिला होत होता तो मला नाही बघवला, म्हणून मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते, तिच्या सोबत गेले होते. आणि मला मान्य आहे की इतकं सगळं करून सुद्धा तुमचा माझ्यावर विश्वास नसेल आणि जी फाईल त्यांनी रमाकडून आणलेली असते तर ते म्हणते की हे बघ हे रिपोर्ट्स मी डॉक्टरांकडून घेऊन आलेत, सगळे रिपोर्ट सुद्धा तयार आहेत, म्हणून खोटं त्या अक्षयशी बोलून आता रमाची जी फाईल आहे तर तेच रिपोर्ट त्या अक्षयला दाखवतात. आणि डॉक्टरांनी सगळं काही व्यवस्थित आहे, ठीक आहे असे सांगितले, तिला फक्त आता आरामाची गरज आहे, बाकी सर्व ठीक आहे, त्यामुळे तू तिला लगेच आता घेऊन डॉक्टरांकडे नाही गेला तरी चालेल. तेव्हा अक्षय म्हणतो की का नाही, मी तिचा नवरा आहे त्यामुळे मी जाणारच आणि आता मात्र तुझी काही मदत केली त्याबद्दल थँक्यू, परंतु आता जे काही तू म्हणालीस त्यावर माझा खरंच विश्वास नाही, कारण तू आता आलेली आहे, इतक्या लवकर मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत. आणि तो माहीला म्हणतो की चल रमा आता आपल्याला पुन्हा डॉक्टरांकडे जावं लागेल आणि येताना आता मी तुझ्या सोबत येतोय. माही फक्त आता अक्षय समोर ओके आहे असं म्हणून अगदी मान डोलावते.
तेव्हा आता इरावती आत्या आपली बॅग घेते आणि म्हणते की खरंच ठीक आहे, आत्या जी आत्या आली तिच्यावर विश्वास नाही असं म्हणणं हे अगदी खरं आहे, परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की माझ्यासाठी तुम्ही माझी सख्खी फॅमिली आहात, म्हणून तुमच्या मदतीसाठी आणि गरजेसाठी मी नेहमी उभी राहील. आणि आता बघ ना, तिच्याकडे गेल्यानंतर आता तिला किती बरं वाटतं, अगदी शांत वाटतं. परंतु जाताने जेव्हा तिची काय अवस्था होती, खूप रडत होती ती, तिला काळजी वाटली होती या घरातील लोक एकमेकांशी कसे वागतात आणि तिला सुद्धा जी वाटलीच ना, मी या घरामध्ये कशा परिस्थितीत राहणार आहे, या घरातील वातावरण, या घरात मुलाला कशी ती जन्म देणार आहे, कारण या घरामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, या सगळ्याचा ती विचार करते. तिला टेन्शन येते, सगळ्याची भीती असते की या सगळ्या परिस्थितीत, या घरातील वातावरणात ती तिच्या मुलाला कशी वाढवणार आहेस. आणि हे बघ, मी कितीही काही केले आणि तिला जरी शांत करण्याचा मी प्रयत्न केलास, परंतु नाही. अक्षय, ह्या घरामध्ये अजून सुद्धा खूप निगेटिव्हिटी आहे. तेव्हा आता अक्षय हा माहीलाच म्हणतो की रमा, अगं तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. अगं ओके, आणि हे बघ, तू आता कसलीही काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. आणि हे बघ, आता फक्त आणि फक्त आपलं बाळ. आणि इरावती आत्याला म्हणतो की हे बघ, तू फक्त ती निगेटिव्हिटी घालण्यासाठी असं क्षू करू नकोस, असे मंत्र वगैरे काही केलं नाहीस का तू. तेव्हा आता इरावती आत्या म्हणते की हो, त्यामुळेच मी नाही केलं. सगळ्याची तुम्ही मजा घेत असता, तुम्हाला हे सगळं काही अगदी गमतीसारखं वाटतं. अक्षयला मात्र हसू येत असते, परंतु इरावती आत्या म्हणते की ही गंमत नाही, मी मनापासून काहीतरी करण्याचा प्रयत्न करते आणि तुमचा मात्र माझ्यावर विश्वास नाही. म्हणजे असे म्हणायचे आहे की खरं तर माझ्यावरच तुमचा विश्वास नाही म्हणून. एनिवे, आणि माहीला घट्टमिठी मारत म्हणते की बाळा, तुला जर काही लागले तर मला नक्की सांग, मी आहे तुझ्या सोबतीला. आता इरावती आत्या अक्षय समोर बरोबर माही बरोबर नाटक करत असते. आणि आता अक्षयला मात्र किती काही जरी इरावती आत्याने सांगितले तरी सुद्धा अक्षय विश्वास ठेवायला तयार नसतो. आता इरावती आत्या पूर्णपणे अगदी सगळं व्यवस्थित समजावण्याचा प्रयत्न करते, परंतु जे काही ती माही सोबत आणि एकमेकी जे काही आता अक्षयला फसवतात, तर अक्षय बरोबर त्यांच्यावर संशय घेत असतो. आता मात्र इरावती आत्या तोऱ्यातच आत निघून जाते. इरावती आत्याकडे रागाने बघत असतो. तेव्हा माही फक्त हसते आणि पाणी प्यायला घेते, परंतु अक्षय काहीतरी संशय असल्यासारखं या दोघींकडे बघत असतो आणि कसलं तरी विचारात तो पडतो. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये माही आता अगदी खुश असते, परंतु रमा बिचारी आता जे काही त्या तिला बोलल्यात म्हणून खूप टेन्शनमध्ये असते. रडतच ती आता देवाला जाब विचारण्यासाठी मंदिरात येत असते. तेव्हा आता रडत असताना तिला अक्षयचं बोलणं आठवतं, आपलं बाळ म्हणजे रमा आणि अक्षयचं बाळ. तेव्हा ती देवीच्या मंदिरात येते आणि देवीच्या मंदिरात आल्यानंतर इरावती आणि माही तिला जे काही बोललेले आहे तर ते सगळं आठवतं. माही तिला म्हणलेली असते की रमा, तुझे बाळ मला तू परत दे. तेव्हा आता माहीने बाळ मागितल्यानंतर माही सुद्धा म्हणतात की अगं, तू त्या जे काही म्हणतात ते बरोबर बोलतात, तुझं बाळ आहे तर त्यांना देऊन टाक, कारण त्यांच्याकडे पैसा आहे, तुझ्याकडे काय आहे असं तुझा ओळख असण्यासारखं. तेव्हा मात्र आता ती देवी आईला हात जोडते. देवी आईला म्हणते की आई, तू मला इतकं मोठं कर, एक आई म्हणून मी माझ्या बाळाला जगातील सर्व काही सुख देऊ शकते. आता मला मागे वळून बघायचं नाही आणि मला इतकं मोठं व्हायचं आहे की जरीही माझी ओळख कोणी चोरण्याचा प्रयत्न जरी केला आणि कधीही ती हिंमत तो करू शकणार नाही, कोणीही माझी ओळख नाही चोरू शकणार. म्हणून रमा आता देवी आईची आराधना करून ती घंटा वाजवत असते आणि आता सर्व मंदिरात घंटानाद होत असतो. आता घंटानाद होत असताना आता एक असा खूप मोठा चमत्कार होणार असतो रमाच्या आयुष्यामध्ये. आपली रमा इतकी मोठी होणार असते कारण ती माहीला आता बरोबर कसा धडा शिकवते आणि इरावती आत्याचा सुद्धा प्लॅन कसा फ्लॉप करते. आपल्या बाळाला जन्म देऊन अक्षयचं नाव ती कसं देते हे पाहण्यासाठी तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि धन्यवाद.